नमस्कार मित्र हो, आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी मयूर पाटील तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे आणि वातावरणात तसं प्रत्येकाच्या मनात नवचैतन्य निर्माण झालेलं आहे। आणि जेव्हा बाप्पाचं आगमन होतं तो घराघरातून आरतीचे भजनाचे सूर आपल्या कानी पडत असतात। आणि आज आपण जातोय आपल्या मित्राच्या म्हणजे संदेश महाकाळच्या घरी भजनाला। आता इथे माझ्यासोबत सुनील आहे आणि आम्ही बहुतेक मंडळी जॉईन होणार आहेत। आता आम्ही दोघं पुढे चाललो आहे। तर हे जे भजन आम्ही करतो ते अगदी साध्या पद्धतीने असतं। तर साध्या पद्धतीने होणाऱ्या भजनातली गोडी किंवा काय असेल सर्व ओव्हरऑल जो सोहळा आहे किंवा जो भजनात कशा पद्धतीने म्हटलं जातं तर या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर इथे आपला मित्र संदेश महाकाळ यांचं घर आहे आणि इथेच थोड्याच वेळात आपल्या भजनाला सुरुवात होणार आहे। तर आपला मित्र संदेश इथे आहे। तर याच्याच घरी ही गणरायाची मूर्ती तर छानपैकी मूर्ती आहे गणपतीची। आणि हे गणपतीचं छोटं घर अर्थात मखर किंवा डेकोरेशन आपण म्हणतो छान पद्धतीने सजवलं आहे। आणि आता इथे भजनाला थोड्याच वेळात सुरुवात होईल। तर आम्ही दोघं आलोय पहिल्यांदा, आता बाकीचे हळूहळू येतील। तर आमचे बुवा अमित मोरे यांचं आगमन झालेलं आहे पेटी सहित। तर आमच्या भजनाचे हे मुख्य बुवा म्हटले तरी चालेल, पेटीवाले बुवा। पेटीवाले बुवा तो कुठे दुसरा येतोय। तसेच आमचे आणखीन एक मुख्य बुवा स्वप्नेश जी राजवाडकर यांचं देखील आगमन झालेलं आहे। एक अमित मोरे, दुसरे स्वप्नेश राजवाडकर आणि मी स्वतः मयूर पाटील। आम्ही तिघं भजनात भजन म्हणत असतो, अभंग म्हणत असतो। हळूहळू आता एक एक भजनी मंडळातले हे आपले मित्र यायला सुरुवात झालेली आहे। आणि जो नाल उत्कृष्ट पखवाज वादन करतो तो आमचा आदू आणि त्याला साथ देतो गौरव, चकवा वादक गौरव। तर हे असे आपले मित्र आहेत। अगदी साध्या पद्धतीने आपलं भजन असतं। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नाद तो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा ज्ञानेश्वरासी हरी विठ्ठल तुकाराम।
आताच आपलं भजन आणि त्यानंतर आरती संपलेली आहे आणि आज एक चवदार मेनू आपण इथे पाहू शकतो. मिसळ आणि पाव हे छोटे भजनी मंडळ इथे पहिल्यांदा बसलेत मिसळवर आणि आता मिसळवर यथेच्छ ताव मारणार आहेत आपले मुख्य बुवा स्वप्नेश राजवाडकर. चला असो, आता हळूहळू मिसळ येईल आणि सगळे चवी चवीने त्यावर ताव मारतील. बाबू काय मिसळ? मिसळ ओके ओके. आधीच मिसळ पावचा मेनू ठरलेला आहे आपला. आता या व्यतिरिक्त तुम्हाला काही मिळणार नाही. आणि शेवटी सगळेजण मिसळवर तुटून पडतायत, चवी चवीने चव घेत आहेत. पाणी आणते. तर आताच आपण संदेश महाकाळ यांच्याकडून आलो. पहिलं भजन केलं, त्यानंतर आरती केली आणि त्यानंतर मात्र मिसळवर तुटून पडलो. कसं असतं, गणपतीचे दिवस असतात ना ते आपण हे जगून घ्यायचे असतात. थोडंसं टेन्शन्स वगैरे प्रत्येकाला असतं, पण हे कुठेतरी बाजूला ठेवून या मंगलमय दिवसात, या चैतन्यमय दिवसात आपण मात्र आपला जो भक्तिभाव आहे तो संपूर्णपणे गणरायाच्या चरणी अर्पण करायचा असतो. आता सगळे ह्या सणा उत्सवाला एकत्र येत असतात. अगदी मुंबईतले चाकरमानी देखील या सणासुदीच्या म्हणजे गणेशोत्सवात एकत्र येतात आणि एकत्र येऊन जे आपली जी विचारांची देवाणघेवाण होत असते, एक वेगळं वातावरण निर्माण झालेलं असतं. तसंच आम्ही हे जे मित्र आहोत तर ते एक साध्या पद्धतीने प्रत्येक ठिकाणी भजन करत असतो. आता हे मालगुण भंडारवाड्यामध्ये जेवढे गणपती आहेत तर तिथे आपण भजन करत असतो अगदी साध्या पद्धतीने. आणि एक भजनात देखील वेगळी गंमत, एक वेगळी मजा असते. प्रत्येक जण भजन म्हणत असतो, प्रत्येक जण त्याला धरकरी असतात. तर अशी एक वेगळी कमाल आपल्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आज तुम्हाला नक्कीच पाहायला मिळालेली असेल. तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचं बेल आयकॉन ऑलवर प्रेस करा, जेणेकरून आपल्या येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. भेटूया एका नवीन व्हिडिओत एक नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत बाय बाय आणि काळजी घ्या. गणपती बाप्पा मोरया.